2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं महायुतीनं अगदी दणदणीत विजय प्राप्त केला आणि अखेर 15 दिवसानंतर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे। कारण की प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघातला आमदार हा मंत्री झाला पाहिजे, कारण की मंत्री झाला तर मग मतदारसंघाचा विकास होतो आणि त्यामुळे वाटतं आपल्या मतदारसंघातला आमदार मंत्री झाला पाहिजे आहे। भाजपमध्ये नेमके किती आमदार होणार आहेत आणि मराठवाड्यामध्ये नेमकं कोण मंत्री होणार आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण मात्र आपण काही जिल्ह्यांचा विचार करणार आहोत। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे। या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय होईल आणि या ठिकाणचं पालकमंत्री म्हणून नेमकं कोण असेल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून। पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी नंबर लागू शकतो तो म्हणजे अब्दुल सत्तार यांचा। अब्दुल सत्तार यांच्यानंतर नाव येतं ते म्हणजे संजय शिरसाट यांचं। अब्दुल सत्तार नाही तर संजय शिरसाट या दोघांपैकी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद या दोघांपैकी एकाला मिळू शकतं अशी शक्यता आपल्या ठिकाणी वाटते। कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेचे 9 मतदारसंघ येतात आणि या 9 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत, तर 4 ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत। मग या अशा पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेचाच पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल आणि ते नाव अब्दुल सत्तार किंवा संजय शिरसाट यांचं असेल असं आपल्या या ठिकाणी वाटतं। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेचे 5 मतदारसंघ येतात आणि या 5 मतदारसंघामध्ये 5च्या 5 जागावर शिवसेना भाजपचे म्हणजे महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये। मग आता जालना जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार या गोष्टीचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा नाव समोर येतं ते म्हणजे बबनराव लोणीकर यांचं। म्हणजे 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये सुद्धा बबनराव लोणीकर हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पुन्हा एकदा त्यांना ती संधी मिळू शकते आणि ते पुन्हा एकदा पालकमंत्री होऊ शकतात आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळू शकतं असं आपलं या ठिकाणी वाटतं। त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे येऊ शकतात। कारण की या अगोदर सुद्धा धनंजय मुंडे पालकमंत्री आणि कृषी मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते आणि ते पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून आणि मोठं एखादं मंत्रिपद घेऊन या मतदारसंघामध्ये येऊ शकतात। आता पंकजा मुंडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे, पण मात्र त्यांना आता राज्य मंत्रिपद मिळतं का कॅबिनेट मंत्रिपद मिळतं हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। पण मात्र पंकजा मुंडे यांचं नाव सुद्धा मंत्रिमंडळामध्ये असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। आता ज्या पद्धतीनं आपण या 3 जिल्ह्याचे मंत्री हे पालकमंत्री होतील असं सांगितलंय, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।